नमस्कार मंडळी. तर आज आम्ही चाललेलो होतो पलूसला. तर कशासाठी ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर खूप दिवस झालं जायचं म्हणत होतो, रीलही बघत होतो, पण जाणं काही तिथंपर्यंत झालंच नाही. तर आज योगायोग आल्यामुळे आज आम्ही चाललेलो होतो. तर आता तुम्हाला पुढे दिसेल तर आम्ही कुठे आलेलो आहोत आणि कशासाठी आले आहोत हेही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. बघा, खूप दिवसाची इच्छा होती, रील भरपूर बघत होतो, पण जाणं तिथंपर्यंत झालंच नाही. जर तुम्हीही पलूसच्या आसपास असाल तर तुम्हीही तिथे नक्की विजिट करा. तर खूप छान असा डिस्काउंट आहे. तर तुम्हालाही अगदी ह्या महागाईच्या काळामध्ये स्वस्ताईत जर काही वस्तू खरेदी करायची असतील तर तुम्ही तिथे नक्की या. तिथे तुम्हाला खूप छान अशा वस्तू कमी डिस्काउंटमध्ये काय आणण्यासाठी आलेला आहोत हेही तुम्हाला पुढे दिसेल व्हिडिओमध्ये. तर बघा, खूप छान असं वातावरण झालेलं होतं. पावसाळी म्हणतात ना, पावसाळी जो सीझन असतो तो पावसाचं वातावरण झालेलं होतं. तर आम्ही जिथे यायचं होतं तिथे आता पोचलेलो आहोत. तर तुम्हाला पुढे बोर्ड दिसलाच असेल तर आम्ही कुठे आलेलो आहोत. पण 50% डिस्काउंट आहे. आम्ही आलेलो आहोत संग्राम भवनमध्ये, हॉलमध्ये. तिथे आम्ही खरेदीसाठी, तर तिथं खूप छान असा डिस्काउंट असा सेल लागलेला होता. सेल म्हणजे कमी किमतीमध्ये तुम्हाला वस्तू मिळणार होत्या. अगदी बाहेर जर घ्यायला गेला तर एका वहीची किंमत जास्त आहे, तिथे निम्म्या किमतीने तुम्हाला या महागाईच्या काळामध्ये वस्तू मिळणार होती. सॅक, टिफिन बॅगा ज्या असतात त्या, भरपूर कंपवास, मुलांच्या वह्या, पेन, अगदी सगळ्यावरती ऑफर होती. आणि तुम्ही एक सॅक घेतल्यानंतर त्याच्यावरती कंपवास फ्री होता. आणि बघा, खूप छान अशा वेगवेगळ्या ज्या वस्तू होत्या, अगदी लेडीजसाठी सुटकांच्या वस्तू आहेत त्या सुटकां तिथे आलेल्या होत्या खरेदीसाठी. तर खूप छान असे वस्तू आहेत शाळेच्या, त्या आलेल्या आहेत. तुम्हीही पलूसच्या आसपास जर असाल तर तिथे नक्की जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. अगदी कमी किमतीमध्ये स्वस्ताईत तुम्हाला वस्तू तिथे मिळल्या जातील. तर बघा, भरपूर अशा वस्तू मुलांच्या, आता शाळा चालू होणार आहे 15 तारखेपासून, तर मुलांच्या शाळेसाठी लागणाऱ्या वह्या वगैरे, लहान साईज 200पैकी 100पैकी, अगदी मोठ्या वह्या वगैरे अशा सगळ्या आलेल्या होत्या. टिफिन जी पिशवी असते ती, बॅग, कंपवास, बऱ्याचशाच खोडलबर, पेन्सिल, पेन, सगळ्या वस्तू आलेल्या होत्या. पाणी बॉटल वगैरे, आणि प्रत्येक ह्याच्यावरती ऑफर खूप छान अशी होती. तर इथे महागाईच्या काळामध्ये अगदी स्वस्ताईमध्ये खूप छान अशा वस्तू इथं आलेल्या आहेत. बघा, खरेदीसाठी अगदी 1 तारखेपासून चालू झालेली आहे खरेदी. इतक्या महिला, इतकी गर्दी होती, तर भरपूर अशी गर्दी सुटकान झालेली होती खरेदीसाठी. कारण महागाईच्या काळामध्ये स्वस्ताईमध्ये जर एखादी वस्तू जर मिळत असतील तर घेण्यासाठी जे आपले माणसं असतात ते अगदी उत्सुकतेने येत असतात. आणि महागाईच्या काळामध्ये स्वस्ताईमध्ये डिस्काउंटमध्ये अगदी कमी किमतीमध्ये त्यांनी छान असं दिलेलं आहेत. अगदी खूप छान असा डिस्काउंट लावलेला आहे. प्रत्येक वहीवरती वगैरे खूप छान असं आहे. त्या जर वह्या तुम्ही जर बाहेर घ्यायला वगैरे गेल्या तर अगदी जास्त किमतीने तुम्हाला मिळतील. आणि आम्हीही भरपूर खरेदी केली. आम्ही 1500 रुपयाची तरी खरेदी केलीच. कारण आता नवीन शाळेमध्ये घातल्यामुळे तिथं भरपूर अशा आम्हाला काही म्हणजे वह्या वगैरे आधीमध्ये आणता येतील नाही येतील म्हणून ना, एकदमच आम्ही अगदी 2 डझन वह्या वगैरे अशा घेऊन आधीच ठेवलेल्या आहेत. बरंचसं साहित्य, जर सगळं म्हणायला गेलं तर 1500ची आमची खरेदी झालीच. खूप छान असा डिस्काउंट होता. आणि अगदी बॅगा वगैरे जर म्हणायला गेला तर खूप छान अशा बॅगा आलेल्या आहेत. तर तुम्ही तिथं असाल तर नक्की जाऊन संग्राम भवन जे हॉल आहे तिथे खूप छान विजिट करू शकता. तर जाऊ शकता, खरेदीचा जो आस्वाद आहे तो घेऊ शकता. खूप छान असं आलेलं आहे साहित्य वगैरे, अगदी खोडलबर वगैरे, छोट्यातल्या छोट्या वस्तू ज्या आहेत त्या सुटकान सगळ्या आलेल्या आहेत तिथे. बाहेर तुम्हाला जर घ्यायला गेला तर खूप असं महाग भेटणार आहे. आणि मी बरेच वेळेला रील इंस्टावरती बघत होते. तर बघा, तुम्हाला गर्दीसमोर दिसत असेल घेण्यासाठी पालकांची जी गर्दी आहे खरेदीसाठी घेण्यासाठी, तर त्यांची खूप अशी गर्दी आहे. मुलांची आता शाळा चालू व्हायला जास्त दिवस राहिलेले नाही आहेत, अगदीच थोडे दिवस राहिलेले आहेत मुलांची शाळा चालू होण्यासाठी. तर बघा, बरेचसे जण त्याचा आस्वाद जो आहे ते खरेदीचा घेत आहेत. तर तिथे बरेचसेच आपण जेव्हा वह्या वगैरे घेत असतो तर तिथे दाखवल्या जातात वह्या वगैरे, काय आपल्याला जे हवं आहे ते विचारलं जातं. खूप छान सर्विस आहे त्यांची तिथं. तर खूप छान अशा वह्या वगैरे सगळं साहित्य आलेलं आहे. तुम्ही जाऊ शकता तिथे घेऊ शकता. कारण आता जर शाळा जर म्हणायला गेले तर अगदी थोडेच दिवस राहिलेले आहेत, अगदी 5 ते 6 दिवस राहिलेले आहेत आता शाळा सुरू होण्यासाठी. आणि लवकरच पालकांची गर्दी, मुलांची गर्दी वाढायला लागलेली आहे. तसं जर म्हणायला गेलं तर 25 तारखेपर्यंत ह्यांचं जे हॉलमध्ये जे हे आहे विकण्याचं ते चालू आहे. तर आणि 13 जूनपर्यंतच डिस्काउंट आहे, फक्त ऑफर आहे. त्याच्यानंतर ऑफर नाही. त्यासाठीच आम्ही जाऊन आज खरेदी वगैरे करून आलो. बरेचसे जे साहित्य होतं ते आम्ही घेऊन आलेलो आहोत.
आता ड्रेस वगैरे फक्त राहिलेला आहे, ते काही तिथं नाही. रेनकोट वगैरे, छत्री वगैरे सगळं आलेलं आहे. खूप छान क्वालिटीचे आहेत. फाईल वगैरे आपल्याला लागतात, त्या फाईल आलेल्या आहेत. आता बघा, कागदपत्र ठेवण्यासाठी किंवा मुलांना शाळेमध्ये फाईल वगैरे लागतात. अगदी ऑफिसला जाणारे जे असतात त्यांच्यासाठी बॅगा वगैरे खूप छान छान असं साहित्य तिथं आलेलं आहे. बघा, तुम्ही घेऊ शकता जाऊन शिना. अगदी कमी किमतीमध्ये, डिस्काउंटमध्ये तिथं दिले जातात वस्तू. तर तुम्ही जाऊन खरेदीचा आस्वाद खरंच घ्या. कारण बाहेर जर बघायला गेलं तर ह्या सगळ्याची किंमत तर जास्तीत जास्त आहे. तर बघा, आम्ही ही जाऊन आज खरेदी वगैरे करून आलेलो आहोत. तर तुम्हाला तर पुढे दिसत असेल बघा. आता आम्ही एक पाणी बॉटल वगैरे घेतलेली आहे. खूप छान अशी आम्हाला डिस्काउंटमध्ये ती भेटलेली आहे. पाणी बॉटल घेतलेली आहे. कंपास असल्यामुळे आम्ही काही कंपास वगैरे घेतला नाही. वह्या वगैरे घेतलेल्या आहेत. सीस पेन्सिल, पेन 2 प्रकारचे अगदी भारीतले पेन वगैरे आहेत. जसे आपल्याला हवे आहेत तसे अगदी डिस्काउंटमध्ये पेनसुद्धा आहेत तिथे. बाहेर जर त्या पेनाची किंमत जर बघितली तर 200 रुपये त्या पेनाची प्राईज आहे. ते आपल्याला 100 रुपयाला मिळते तिथं. अगदी कोणीही बघायला गेलं तर तिथे फायदाचं बघतं, कसं आपला फायदा होईल, कमी किमतीमध्ये कसं मिळेल आपल्याला, असंच होतं. तर तिथं खूप छान असं म्हणजे डिस्काउंट लागलेलं आहे. जर तुम्ही पलूसला किंवा येणार असाल किंवा पलूसच्या आसपास असाल तर नक्की संग्राम भवनला जाऊन विजिट करू शकता, घेऊ शकता वस्तू, खरेदी करू शकता. कारण भरपूर दिवस झालं त्यांचा जो म्हणजे ऑफर आहे ती चालू झालेली आहे. त्याने भरपूर दिवस झालं डिस्काउंट लावलेला आहे. 13 जूनपर्यंत म्हणतात की शेवटची तारीख आहे. त्यामुळेच आम्ही आज जाऊन घेतलेले आहे, खरेदी वगैरे केलेली आहे. तर तुम्ही जाऊ शकता. तर बऱ्याचशाच रील वगैरे आलेल्या होत्या, त्यावरती वगैरे बऱ्याचशाच रील वगैरे आलेल्या आहेत. तुम्ही जाऊन बघू शकता. खूप छान अशी वस्तू वगैरे साहित्य जे आहे ते आलेलं आहे. खूप छान मोठा असा हॉल आहे आणि त्या हॉलमध्येच त्यांनी जे ऑफर डिस्काउंट वगैरे ठेवलेले आहेत, महागाईमध्ये जे स्वस्ताईचा जो सेल असतो त्याच्यामध्ये बघा. आणि बऱ्याच जणांची गर्दी आहे ते घेण्यासाठी, बघण्यासाठी खास करून आणि घेण्यासाठी. तर लेडीजसाठी ज्या बॅगा असतात, पर्स वगैरे खूप छान छान अशा पर्स तिथं आलेल्या आहेत. खूप छान साहित्य आलेलं आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. मला जास्त काही शूट करता आलं नाही आहे कारण बरीचशीच माणसं वगैरे तिथे होते, त्यामुळे जेवढं मला जमेल तेवढं मी तिथे शूट वगैरे घेतलेलं आहे बघा. जे पोलीस दादा आहेत ते सुद्धा खरेदीसाठी आलेले आहेत तिथे. कारण बघा, ऑफर म्हटलं की तिथे सगळेजण येतातच आणि ते सुद्धा खरेदी करण्यासाठीच तिथे आलेले आहेत. आता मुलांची शाळा वगैरे चालू होते तर बघा, गर्दी तुम्हाला दिसत असेलच पुढे. मला थोडं थोडं जसं शूट करता येईल तसं मी केलेलं आहे शूट बघा. तर आम्हाला जे साहित्य घ्यायचं होतं ते आम्ही घेत होतो. तर आमचं जे बिल आहे ते 1500 रुपये बिल झालं. तर अगदी छान अशी बॉटल होती, त्यामध्ये पाणी गरम राहत होतं आणि गारही राहत होतं, अशा पद्धतीची बॉटल होती. पण खूप छान होती, पण आम्ही घेतली नाही आहे कारण त्याला एक छोटीशी आतून कडी होती. जर ती कडी मोडली तर ती बॉटल खराब होऊ शकते. आता लहान मुलं म्हटल्यानंतर चुकून हे होऊ शकतं. त्यामुळं आम्ही सिल्वरमध्ये खूप छान अशी बॉटल होती तर ती आम्ही बॉटल घेतली आणि डब्यासाठी एक बॅग घेतली. आता डबा वगैरे घेऊन जाण्यासाठी लागते आणि पावसाळ्यामध्ये मुलांची बॅग वगैरे पावसामध्ये भिजली जाते, तर त्यासाठी एक कवर असा आलेला आहे खूप छान. आणि असा मी पहिल्यांदाच कवर बघितला. तर ती बॅग झाकण्यासाठी म्हणून ना खूप छान असा कवर आलेला आहे तिथे. तर इतक्या छान छान वस्तू आलेल्या आहेत की तिथं बघूनच बाहेर सुद्धा यावंसं वाटत नाही आहे. मला थोडं शूट नीट घेता आलं नाही, पण जेवढं येईल तेवढं थोडं थोडं मी घेण्याचा खरंच मी प्रयत्न केलेला आहे. मनापासून तो प्रयत्न आहे तुम्हाला दाखवण्याचा. तुम्ही प्रत्यक्षात जाऊन बघू शकता. खूप छान अशा वस्तू तिथं आलेल्या आहेत आणि डिस्काउंट तर खूप छान लावलं आहे की बाहेर इतकं डिस्काउंट नाहीत. आता ऑफर लावले जातात पण इतका कमी ह्याच्यात ऑफर कुठेच लावले जात नाही. इतका छान ऑफर तिथे लावलेला आहेत. बऱ्याच जणांची जसेच ऑफर चालू झालेले 1 तारखेपासून तिथं भरपूर अशी गर्दी वाढत चाललेली होती. आज जर म्हणायला गेलात तर 9 तारीख आहे. आज 9 तारीख जरी आता आहे बघा, 5-6 दिवस शाळा चालू होण्यासाठी राहिलेले आहेत तरीसुद्धा गर्दी संपत नव्हती. बरेच जे पालक आहेत ते मुलांचे साहित्य नेण्यासाठी म्हणजेच खरेदी करण्यासाठी येत होते. कोणी जात होते घेऊन शेणा. छान छान अशी खरेदी केलेली आहे. जशी ऑफर समजली तशी पालकांची जी आहे ती गर्दी वाढत गेली आणि 1 तारखेपासूनच तशी गर्दी होती. ओपनिंग वगैरे त्याचं 1 तारखेलाच झालं होतं उद्घाटन. तर खूप छान अशी ऑफर आहे. तुम्ही जाऊन मुलांसाठी खरेदीही करू शकता. तर तुम्हाला दिसत असतील छोट्या वह्या असतात बघा, डायरीसारख्या मुलांना लागतात. त्यानंतर
एखादा प्रकल्प वगैरे शाळेत सांगितला जातो त्याच्यासाठी जे कागद असतात ते, किंवा पेपर असतो आपला जो बोर्डाचे वगैरे त्याच्यासाठी जे ते प्लेट असतात ते सगळं, ताव वगैरे बऱ्याचशाच वस्तू आलेल्या आहेत की ज्याची आपल्याला नावंसुद्धा माहीत नाहीत, अशा वस्तू तिथं आलेल्या आहेत. आणि खूप अगदी बाहेर ते आता दादा आम्हाला सांगत होते की ही वस्तू तुम्हाला 2.5 रुपयाला बाहेर आहे, तर आमच्याकडून तुम्हाला 1.5 रुपयाला एक ताव मिळणार, अगदी असं ते सांगत होते आम्हाला. त्यामुळं आम्ही काय केलं तर 1 डझनच ताव असे घेतले. घेतानाच 1 डझन आम्ही ताव डायरेक्ट घेतले, कारण आधीमध्ये लागत असतात वगैरे, मग सारखं आणणं होतं नाही होतं. मग ते आम्ही काय केलं, एकदमच ते ताव जे आहेत ते घेऊन वगैरे ठेवले. ते आम्हाला समजून सांगत होते की बाहेर इतके पैसे बसतात, तर आमच्याकडे ऑफरमुळे इतके आहेत, इतके ऑफरमध्ये तुम्हाला त्या वस्तू मिळतात. त्यामुळे ते आम्हाला प्रत्येक ठिकाणी समजून सांगत होते दादा. मग अथर्वला काय जे हवं आहे ते आम्ही सगळं साहित्य तिथे घेत होतो. तर खूप छान छान साहित्य, अगदी रंग वगैरे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे छान छान रंग जे आहेत ते तिथे येत होते. पुढे बघा ते आम्हाला समजून वगैरे सगळं सांगत होते. तुम्हाला आता दिसलेच पुढे आम्ही काय काय घेतोय ते. तिथं गाणी वगैरे बाहेरची लावलेली होती, त्यामुळे गाणी वगैरे त्यात घेऊ शकत नाही, कारण गाणी अलाउड नाही आहेत, यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये बसत नाही आहे. त्यामुळे मी सगळं ते इथला जो गोंधळ आहे तो सगळा कट केलेला आहे. तर माझा जो वॉईस आहे तोच मी तुम्हाला दिलेला आहे तिथे. तर आमची जी खरेदी आहे ती तुम्हाला पुढे दिसत असेल. तर अथर्वचं चाललं होतं की पप्पा मला कंपास घ्या. मग कंपास आम्ही सांगत होतो त्याला घरी आहे असा, आपल्याला जसा क्वालिटीचा पाहिजे होता तसा कंपास, म्हणजे आपल्याला म्हणजे त्याला अथर्वला लागायचं होतं तसा नव्हता तिथे. त्यामुळे असा जो कंपास आहे तो घरी होता. त्यामुळे आम्ही त्याला सांगत होतो की उगाच कंपासवरी पैसे नको घालवायला, कारण घरी एक सोडून 2 कंपास आहेत ते वापर, कारण एकूण एकच किंमत होते, घरातला मात्रा होतो. मग तिथे विनाकारण वेस्ट पैसे घालवणे ते बरोबर वाटलं नाही आहे, त्याला आम्ही समजून सांगत होतो. आणि रंग जर म्हणायला गेलं तर भरपूर त्या रंग पेट्या वगैरे असे रंगवायचे वगैरे भरपूर अशा होत्या, त्यामध्ये तेही आम्ही त्याला सांगत होतो. तर खूप छान सर्व्हिस तिथे देतात. आपण जर काही एखादी वस्तू घ्यायला लागलो तर लगेच ते तिथे येतात, विचारतात त्याच्या मागे किती डिस्काउंट आहे, किती टक्के, कितीला ही वस्तू मिळेल, हे सगळं छान असं समजून तिथे सांगितलं जातं. त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की तुम्ही विजिट नक्की करा संग्राम भवन पलूस. तुम्हाला कोणीही सांगेल, जर आजूबाजूला असाल तर माहीतच असतं. पलूस म्हणजे जर तुम्ही पलूसमधून जर हा व्हिडिओ बघत असाल तर तिथं तुम्हाला नक्कीच माहीत असणार, कारण तुमच्या गावामध्येच असल्यामुळे. तर पहिल्यांदाच ही जे ऑफर आहे ती लागलेली आहे, आणि असा सेल जो आहे तो पहिल्यांदाच लागलेला आहे आपल्या पलूसमध्ये. तर नक्की तुम्ही जा, आम्ही जाऊन आलेलो आहोत, तुम्हीही जा. तर तुम्हाला समोर दिसत असेल रेनकोट वगैरे, पॅड तर इतके छान क्वालिटीचे पॅड होते, जसे आपल्याला हवेत तसे तिथे पॅड होते. रेनकोट ही खूप छान असे होते, कारण आता पुढे येणारे दिवस आहेत ते पावसाळ्याचे दिवस असतात. त्यामुळे तर आम्ही ते तुम्हाला दिसत असलं की ते अथर्वच्या सॅकसाठी, आता सॅक भिजू नये पावसाळ्यामध्ये म्हणून त्याला पलूसला शाळेला वगैरे जायला लागतं, त्यामुळे आम्ही ते कवर घेत होतो. तर आता पुढे बघा तुम्ही. आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा होणार आहे, त्यामुळे इतका मी काय वाईस देऊ शकत नाही. तुम्हाला वस्तू ज्या काय आम्ही खरेदी करतोय त्या पुढे दिसत असलेल्या, कारण बाहेर आभाळ पण आलेलं होतं, पावसाचं वातावरण वगैरे बाहेर झालेलं होतं थोडंफार. तर अथर्व म्हणत होता की एकदम माझ्या चेहऱ्यावरती कोणतरी थुंकल्यासारखं झालं, एकदम थुंकी कुणाची तरी पडल्यासारखं झालं, कोणी केलं म्हणून तो बघत होता. तसा त्याला भात झाल्याने झाला, असं कोणी थुंकत वगैरे नसतं, चुकून त्याला तसं वाटलं, त्यामुळे तो मागं बघत होता. त्याला एक वस्तू ते बघायला की दुसरं जर आपण काही धावलं की तो लगेच तिथे जात होता बघण्यासाठी. तर त्याला असं वाटत होतं, लहान मुलं म्हटल्यानंतर असं वाटतं की काय घेऊ आणि काय नको असं होत असतं मुलांना. तसंच अथर्वला पण काहीसं झालेलं होतं. तर त्याच्या पप्पांचं चाललं होतं की पट्टी घरामध्ये आहे, राहू दे घ्यायची. तर त्याचं म्हणणं होतं की नाही मला पट्टी हवीच आहे. तर आम्ही म्हटलं बरं घे. मग ते बघत होते त्याची प्राईज वगैरे किती आहे काय आहे. तर डिस्काउंटमध्ये खूप छान आम्हाला जे साहित्य आहे ते बसलेलं आहे. आमचं साहित्य तेवढं जास्त झालं, त्यामुळे आमचं बिल तेवढं झालं 1500 रुपये. तर बघा पुढे आता तुम्हाला दिसत असेल.
प्रत्येक ठिकाणी सर्व्हिस खूप छान दिली जात होती. आपण जेव्हा वस्तू घेत असतो त्यावेळेला ते लगेच यायचे, विचारायचे. प्रत्येक ठिकाणी ते जात होते आणि विचारत होते की त्याची ऑफर काय आहे, त्याचा डिस्काउंट किती मिळणार, केवढ्याला ती वस्तू पडणार. प्रत्येक ठिकाणी खूप छान सर्व्हिस त्यांनी दिलेली आहे तिथे. तर आम्ही एकाच ठिकाणाहून खरेदी केलेली आहे, बाकी कुठे बाहेर खरेदी काही केली नाही. तिथं जे जे हवं त्या वस्तू सगळ्या आम्ही एकाच ठिकाणी तिथे घेतलेल्या आहेत. तर खूप छान आम्हाला ह्याच्यामध्ये बसल्या, बजेटमध्ये बसलेल्या आहेत वस्तू. तर अशा बऱ्याचशाच वस्तू आलेल्या आहेत बघा खरेदी करण्यासाठी, ज्या शालेय मुलांना लागतात किंवा लेडीज पर्स वगैरे वेगवेगळ्या अगदी हातामध्ये घेण्याच्या, अडकवण्यासाठी वगैरे छान आलेल्या होत्या. आणि त्यामध्ये फाईल तर इतक्या छान आल्या होत्या की खूप छान फाईल होत्या. तर त्याची खूप इच्छा होती की आपण संग्राम भवनला जायचं, म्हणून तो मामाच्या गावी गेल्यामुळे आम्ही काही गेलो नव्हतो. तो आल्यानंतर मग जायचं असं म्हणत होतो सुट्टीसनं, कारण त्याला सुट्टीलाही जायचं होतं. त्यानंतर मग आपण म्हटलं आल्यानंतर तो जाऊया खरेदीसाठी. मग त्याला जे चॉईस आहे, त्याला जे आवडतं, त्याला जे लागणार आहे त्या पद्धतीनंच आम्ही घेतलं. कारण आता त्याच्या शाळेमध्ये नवीन क्लास वगैरे चालू झालेले आहेत, त्यामुळे तिथे जे सांगितलं जातं वया कोणत्या घ्या किंवा काय, तर त्या पद्धतीनं आम्ही त्याला विचारून असं घेत होतो कुठल्या लागणार आहे तुला किंवा काय. त्याचे पप्पा त्याला विचारूनच सगळं ते घेत होतात. अथर्व ते विचारूनच सगळ्या गोष्टी घेत होता. मॅडमांना आधी जाऊन विचारायचं, मॅडम कुठल्या वया लागणार आहेत. मग मॅडमाने त्याला सांगितलं होतं. मग त्याच्या पप्पांना तो सांगत होता की पप्पा मला ह्या वया लागणार आहेत, तुम्ही ह्या घ्या. सस्पेन्शन वगैरे असं चाललं होतं. कोड लबर वगैरे इतके भारी आलते की वेगळ्या पद्धतीचे खूप छान क्वालिटीचे कोड लबर आलेले होते. तर अथर्वसाठी आम्ही खोड लबर वगैरे घेतले. ते खूप छान क्वालिटीचे खोड लबर होते, अगदी गोल आकाराचे. लवकर आणायला सुटकान लागणार नाहीत इतके छान खोड लबर आलेले होते बघा. आणि कंपास पण खूप भारी आणि छान क्वालिटीचे होते. पण कसं तिथं जे कंपास वगैरे आहेत तशा पद्धतीचे कंपास आमच्याकडं घरी आहेत, त्यामुळे आम्ही काही कंपास घेतले नाही आहेत. तर तिथे खूप छान क्वालिटीचे सगळे आलेले आहेत वस्तू. आता बघा बऱ्याच जणांची खरेदी चालू झालेली होती, जसं उद्घाटन झालेलं आहे तसं. तर खूप छान बघा बॉटल तुम्हाला दिसतात, इतक्या छान छान बॉटल. लहान अंगणवाडींना वगैरे मुलं जात असतात, मुली वगैरे, तर त्यांच्यासाठी इतके छान अशा छोट्या छोट्या टिफिनच्या ज्या बॅग आहेत त्या छोटे छोटे असे पाईपलिंगचे जे बॉटल असतात ते इतके छान आले. त्या अशा छोट्या छोट्या मोठ्या मुलांसाठी मोठ्या अशा वेगवेगळ्या क्वालिटीच्या खूप पद्धतीच्या आलेल्या होत्या. आणि आपण फिरायला जाण्यासाठी बॅग घेतो ना, ती बॅग तर इतकी छान होती आणि इतके डिस्काउंटमध्ये ती बॅग होती ना, खूप छान होती बॅग. तर अथर्व आमचं म्हणत होतं मम्मी आपण पण एक घेऊया का बॅग, इतकी त्याला आवडली ती बॅग. कारण आमच्याकडं बॅगा वगैरे आहेत आणि आमचं जास्त जाणं कुठं होत नाही, त्यामुळे आम्ही नाही घेतल्या. तर बघा खूप छान असे आलेले होते. तर आम्हाला फक्त टिफिन बॅग होती छोटीशी, ती त्याला घ्यायची होती शाळेसाठी, म्हणजे बाटली आणि डबा बसावी अशा मापाची. मग मीही म्हणत होते ही घेतोस का ती घेतोस असं म्हणत होते. तर त्याला पसंत येत नव्हती, त्याचे पप्पा हे नको ते नको असे करत होते. मग त्या दोघांच्या चॉईसने ते घेत होती वस्तू. त्याच्या पप्पांना जी एखादी बॅग आहे ती अशी टिफिनची जी पसंत पडली ती त्याने घेतली, त्यालाही पसंत पडली होती. त्याचे पप्पा म्हणत होते की मग ती घ्या म्हणत होते, पण तो पुन्हा म्हटला की नको राहू दे, तुमच्या पसंतीनं जे घेतलं आहे तेच मी पण घेतो, असं चाललं होतं बघा. तर खूप छान छान असे टेरी असतात ना ते वगैरे खूप छान असे आले होते बघा.
इतका छान आणि कमी किमतीमध्ये जर डिस्काउंट असेल तर कोणीही जाऊन घेऊ शकतं. इतका छान डिस्काउंट होता. आता पलूसमध्ये बरेचसे दुकान आहेत, तिथे जेवढं डिस्काउंट नाही इतका छान तिथे डिस्काउंट दिलेला आहे. खरंच तुम्ही एकदा जाऊन विजिट करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर किती छान ऑफर आलेले आहे बघा. तरीही आता गर्दी कमीच आहे. 1 तारखेपासून तर भरपूर गर्दी होती. आमचे हे आहेत ते जाऊन आले होते तिथे, तर ते म्हणत होते भरपूर गर्दी आहे खरेदीसाठी, कारण ते पेन वह्या वगैरे रात्रवाला लागायचे क्लासला. 1 महिनाभर आम्ही बाहेर घातला होता त्याला, त्यामुळे तर त्यासाठी ते वह्या वगैरे आणायला तिथे जात होते, कारण कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये वह्या बसायच्या त्यामुळे. तर त्याच्या तेवढ्या त्या वह्या होत्या त्या सगळ्या संपल्या क्लासला 1 महिन्याभरात. अर्धा डझनला पण जास्तच वह्या संपल्या, इतका अभ्यास होता. मग ही बॅग त्याला ते घे म्हणत होते, ते म्हणत होता नको मला ही फुलांची. तर त्या अर्धा डझन वह्या संपल्या तर तिथूनच आल्या होत्या, त्यामुळे ते म्हणत होते भरपूर गर्दी वगैरे आहे. तर त्यावेळेला ते म्हणत होते जाऊया आपण. आम्हीच म्हटलं नको, थोड्या दिवसानं जाऊया. पण मग एक रील बघितली इंस्टावरती. रील बघितल्यानंतर म्हटलं ही ऑफर आहे ती संपणार आहे लवकरच, 13 जूनपर्यंत शेवटची ऑफर धावते, तर आपण जाऊन आज खरेदी करून येऊया. त्यामुळे आम्ही आज खरेदीसाठी गेलो होतो. त्यामुळेच आजचा हा योगायोग आम्हाला आलेला होता. त्यामध्ये अचानक पावसाचं वातावरण झालं होतं. तर आता म्हटलं सगळं काही घेऊन झालेलं आहे, आता बास करूया म्हटलं खरेदी. कारण आपल्याला जेवढं मुलांना वगैरे जेवढं घेईल तेवढं कमीच असतं. सगळं जे दिसेल ते घ्यावंसंच वाटतं. खूप छान चकाकीचे वगैरे वेगवेगळे पेन वगैरे, शाईची बॉटल, अगदी डिंकाची वगैरे बॉटल, इतके छान क्वालिटीमध्ये सगळं साहित्य आलं होतं. तुम्हाला थोडासा मी वॉइस देताना बाहेरचा आवाज वगैरे येईल, कारण आमच्या हिरीमध्ये मोटर वगैरे बसवायची जरा चालू आहे, त्यामुळे अथर्व जरा ओरडते बाहेर. आणि कंपास तर इतका छान बघा, समोर तुम्हाला दिसत असेल इतके छान असे गाडीचे पण कंपास होते. तर अथर्वला मी मागच्या वेळेला गाडीचा कंपास 250 रुपयाला घेतला होता. तर तो त्याने 1च वर्ष फक्त वापरला, जास्त वेळ वापरला म्हणजे जास्त दिवस वापरला नाही, 1 वर्ष वापरला तो. फक्त किती पण महाग घ्या, पण महागाची वस्तू त्याला लागतेच. आम्ही तरी जास्त हे करायला जात नाही, पण त्याला भारीतलं लागतं. पण 1 वर्षच वापरतो, जास्त वर्ष तो वापरत नाही त्या वस्तू. आम्ही त्याला सांगतो जास्तीत जास्त दिवस जाईल कसं ते बघायचं. एवढी चांगली वस्तू आपण घेतलेली असते, खराब नाही करायची. आम्ही त्याला लहान आहे अजून सांगत असतो. तर खूप छान ही मशीनीचं आव्हानी काहीतरी नाव घेतलं होतं, त्यात माझ्या लक्षात नाही आहे, तुम्हाला सांगितलं असतं. खूप छान अशी मशीन आहे बघा ही. इतके छान छान क्वालिटीची वस्तू आल्या होत्या. मला तर बाहेरच जाता येत नव्हतं, इतकं भारी वाटत होतं, असं बघावं सारखं फिरून असं वाटत होतं. तर आभाळ बघा आलेला आहे, जिथं आभाळ आहे तिथं पाऊस पडत होता आणि आम्ही जाताना नेमका पाऊस आला. तर आम्हाला वाटलं की ह्याचे जे अथर्वचे साहित्य आहे ते भिजते काय, म्हणून मी झाकून वगैरे घेतलेलं होतं आणि गाडीवर बसले होते. जिथं आभाळ आहे तिथे पलूसमध्ये पाऊस इतका पडत होता बारीक असा. मग म्हटलं एकदा कधी घरी जाईन आम्ही पटकीना. साहित्य ताव वगैरे घेतलेले होते बरेचसेच, वह्या वगैरे भिजू नयेत म्हणून. सुट्ट्या पण 1-4 वह्या होत्या आम्ही मोठ्या घेतल्या होत्या लागणार आहे म्हणून, ती भिजू वगैरे नाही म्हणून ती भीती होती. पण पलूसनं आम्ही जेव्हा सोडलं पुढं आलो त्यावेळेला तिथे पाऊस वगैरे नव्हता आमच्या इकडे, त्यामुळं हळूहळू तिथून जरा फास्ट आलो. नंतर येताना हळूहळू आम्ही आलो. तर आमची खरेदी वगैरे खूप छान झाली. तुम्ही खरेदी करण्यासाठी जा. खूप छान अशा वस्तू तिथं आलेल्या आहेत आणि डिस्काउंटमध्ये आलेल्या आहेत बघा. अथर्वला तर वाटत होतं घरी जाऊन कधी मी साहित्य वगैरे काढून बघीन, काय काय आणलं आहे काय काय नाही ते. त्याला ठेवायचं होतं कॅरीबॅगमध्ये वगैरे सगळं साहित्य घालून. लहान मुलांना तेवढीच आवड असते. आपण किती जर तिथं बघितलं तरी घरी जाऊन कधी एकदा बघीन असं वाटत असतं मुलांना. तर पाऊस वगैरे चालू होता पलूसमध्ये, कारण थोडं आभाळ वगैरे होतं. जिथं आभाळ आहे तिथं पाऊस बारीक असा पडत होता.
तर तुम्हाला वरती दिसत असेल की आभाळ वगैरे किती आलेलं आहे बघा. काळं भोर असं आभाळ झालेलं आहे आणि जिथं ढग आलेलं असतं तिथं पावसानं इथून पुढे असं पावसाचेच वगैरे दिवस वगैरे असतात. मग म्हटलं सारखं जायचं आणायचं कधी पुन्हा पाऊस वगैरे यायला लागला की अवघड होऊन बसतं. तर एकदाची जाऊन सगळं साहित्य आहे ते एकदा खरेदी करून येऊया म्हटलं. आता फक्त ड्रेस, त्याला एक सॅडेल वगैरे बऱ्याचशा थोड्याफार किरकोळ गोष्टी आहेत त्या घ्यायच्या राहिलेल्या आहेत. मग झालं जे आता शाळेचं जे साहित्य लागणार आहे ते तर आम्ही आता खरेदी वगैरे करून एकाच ठिकाणी आलेलो आहोत. तर पहिल्यांदाच असा छान असा डिस्काउंट आलेला होता. तसं आम्हाला घरी जायला थोडा वेळच झाला कारण पलूसमध्ये थोडासा पाऊस असल्यामुळे आम्ही थोडंसं थांबलो होतो आणि थोडंसंच कमी झालं. मग म्हटलं नाही एवढ्यानं काही भिजायचं वगैरे वया वगैरे, तर जाऊया म्हटलं. आणि आमच्या ह्याच्यामध्ये भागामध्ये आल्यानंतर तिथं पाऊस वगैरे काही नव्हता, त्यामुळे मग आम्ही शिस्तीत वगैरे असं आलो. वारं वगैरे गार वगैरे असं सुटलेलं होतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही खरेदी करा.